विवेकाच्या वाटेवरून घेऊन जाण्याचं काम हे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी अत्यंत कटिबद्धतेच्या अनुषंगाने केलं. त्यांना केवळ अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या एकमेव कामातून पाहणं हे अन्यायकारक ठरेल. त्यांचा एकंदरीत संविधानाला अभिप्रेत भारत घडवण्याची धडपड आणि विवेक पुरोगामित्वाचा आग्रहाची व्यासंगता ही खूप व्यापक स्वरूपाची होती. जेव्हा ते एखादं वाक्य बोलत असत तेव्हा त्यांच्या बोललेल्या वाक्याला 1000 संदर्भ असणारा हा एक विश्वकोश देखील होता. आणि यांना समाजापासून हिरवून घेणारे कोण होते तर ज्यांना अविवेकी समाज निर्माण करायचा होता, ज्यांना स्त्री पुरुष समता मान्य नव्हती, ज्यांना अस्पृश्यता ही पुन्हा आपल्यावर लादायची होती, अशा विचारांनी डॉक्टर दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या. आणि डॉक्टर दाभोळकरांचं कोणाशी सांपत्तिक जमीन जुमल्याचं कुठलंही किंबहुना वैचारिकही वाद नव्हता. ते जे सांगत होते हे सर्वांना विचार म्हणून आणि एक समाज म्हणून मान्य होतं. मात्र प्रतिगामी या वाटेवरून हा महाराष्ट्र आणि समाज घेऊन घेण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा झालेला जो खून आहे हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, संविधानाचा, विवेकाचा हा खून आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही. त्यांना कोर्टाने गुन्हेगार ठरवलं, त्यामुळे ते आरोपी नाहीत. आज रोजी ज्यांना जमानती मिळत आहे, या जमानती मिळणारे हे आरोपी नाही तर त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झालेला आहे. आणि अशांना जामीन मिळणं म्हणजे आपली न्यायव्यवस्थेवरच हा एक थेट स्वरूपाचा असणारा प्रश्नार्थक चिन्ह आहे. आणि त्यांच्यासोबत जर सरकार समाजसेवेला, समाज धोरणीला आणि हा समाज समता, बंधुता, सामाजिक न्यायाच्या अंगाने गेला पाहिजे अशा व्यक्तीच्या खुन्यांना जर मदत करत असेल तर हा राष्ट्र म्हणून अपमान आहे, नागरिक म्हणून अपमान आहे. आणि सरकार आपल्याला कशा पद्धतीनं फसवत आहे याचं देखील हे उदाहरण आहे. या घेतलेल्या निर्णयाच्या, न्यायालयाच्या निर्णयाचा कशा पद्धतीने बोलतात याला मला माहिती आहे. मात्र हे भान असताना होऊ द्या माझ्यावर कंटेम्प्ट. मी या निर्णयाचा निषेध करतो आणि सरकारने या संदर्भामध्ये ताबडतोबीनं सुप्रीम कोर्टात जाणं अभिप्रेत आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. चार विधानसभा मतदारसंघ जरी या दोघांकडे दिलेले असले तरी पोलिसांमध्ये जसा हद्दीचा वाद होतो ते बाबा माझ्याकडे नाहीये, ते शेखांकडे जा असं विशालही म्हणणार नाही आणि शेखांत देखील तसं म्हणणार नाही. कारण शेवटी कामाच्या सोयीसाठी असे 2 प्रभाग केले आहेत झालेले आहेत. ठीक आता कामामध्ये आता आपल्याला काही करता येणार नाहीये, पण याच्यानंतर ज्यावेळेला हेडिंग वगैरे होणार असेल. ताई मोठे असताना सुद्धा ज्या पद्धतीनं त्यांनी फोनवर माझ्याशी चर्चा केली आणि सांगितलं त्याबद्दल त्यांनी जो विश्वास दाखवला. आणि हे करत असताना मी ताईंना फोनवरच म्हणालो की ताई मी आणि विशांत सफर आम्ही जुने मित्र आहोत आणि या दृष्टिकोनातून आम्ही दोघं एकत्र काम करू. आणि तशीच गवाही मी ताईंना फोनवर दिली. आदरणीय पवार साहेबांच्या, आदरणीय सुप्रियाताईंच्या, आदरणीय प्रांताध्यक्षांच्या यांनी ज्या 2 नियुक्त्या झाल्या त्यामध्ये आदरणीय श्रीकांत पाटीलजी आणि मी अशा आमच्या दोघांनाही पूर्व आणि पश्चिम अशा भागाची जबाबदारी पक्षाने दिली. ही जबाबदारी स्वीकारत असताना आज या पदग्रहण समारंभाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित पक्षाच्या माजी अध्यक्षा, माजी खासदार ॲडव्होकेट वंदनाताई चव्हाण, आदरणीय अंकुशांना काकडे, असं आहे. देशात आम्ही शाळा, महाविद्यालय आणि शाळा खोलल्या, आम्ही शाखा खोलल्या नाहीत ना. त्यामुळे सगळ्या ठिकाणी मुलं येतील
ते शाळा आणि महाविद्यालयातून येतील, शाखेतून कसे येतील? इथे पुणे हे शैक्षणिक हब आहे. देशातील मुली आणि मुलं या ठिकाणी शिकतात. आणि हे पुन्हा सावित्री आईच्या मुलींच्या शिक्षणाचं उगमस्थान आहे. त्यांची सुरुवात पुण्यातून झाली. महिलांचे हक्क आणि मुलींचं शिक्षण, महिलांच्या शिक्षणाला त्यांनी सुरुवात केली. त्याला विरोध करणारी मंडळी जी आहे त्यांना आपण काय बोलू शकतो. पण मला असं मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की आम्ही इथे केवळ काँग्रेसच्याच संस्थामधून मुलं येत नाही, तर राहुलजींच्या बरोबर या पुणे आणि परिसरातील आणि महाराष्ट्रातील सर्व मुली येण्यासाठी उत्सुक आहेत. आणि तुम्हाला बघायला मिळेल केवळ तिथेच नाही तर या 1,00,000 मुली स्वतःहून स्वयंस्फूर्तीनं त्यांच्या भविष्यासाठी येत आहेत. त्यामुळे तुम्ही कितीही बंधनं घातलीत, कुठली कलमा लावलीत, प्रतिबंधक घातलं आणि विरोध केला तरी आता राहुलजींना ऐकण्यासाठी, राहुलजींना भेटण्यासाठी आणि स्वतःचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही. तुम्ही कितीही टीका केली तरी त्याची चिंता या राज्यातील मुली, तरुणी आणि महिला करणार नाही. शाखेतील लोकांना निमंत्रण देणार नाही. असं आहे, शाखेमध्ये शिक्षण नाही ना, त्यामुळे हे शिक्षणासाठी, शिक्षण घेणाऱ्यांसाठी त्यांच्याबरोबरचा संवाद आहे. सर, नाशिकमध्ये 2270 कोटींच्या 18 प्रकल्पांची चौकशी लावलेली आहे. नागपूरचे जे मुख्य अभियंते आहेत त्यांच्या कसल्या प्रोजेक्टची? कुंभमेळ्याच्या संदर्भातले जे काम आहे, तर एकूणच कुंभमेळ्यामध्ये जो भ्रष्टाचार चाललेला आहे या संदर्भात काँग्रेसची काय भूमिका? नाही, असं आहे, इतरांनी डुबकी मारायची आणि यांनी पैशाच्या धनामध्ये डुबकी मारायची. इतरांनी पाप धुवायचं आणि यांनी त्या पापाच्या नावाखाली, लोकांची पाप धुण्याच्या नावाखाली पैसे कमवायचे. 31,000 32,000 कोटीचा सगळा प्लॅन आहे. कशासाठी लागतात एवढे पैसे? काय करणार 30,000 35,000 कोटीमध्ये? तुम्ही 5-10 हजार कोटीमध्ये सुद्धा कुंभमेळ्यात व्यवस्थित करू शकला असतात. पण यामध्ये 85% कंत्राटदार हे बाहेरचे आहेत आणि त्यातील बहुतांश गुजरातचे आहेत. हे काम घेत आहेत. काम घेऊन ते काम खाली सबलेट केलं जात आहे. 500 कोटीचं काम असेल तर 350 कोटीमध्ये सबलेट करत आहेत. 150 कोटी वरचे कमवून ते कंत्राटदार बाहेर पडत आहेत. म्हणून निकृष्ट दर्जाचे सगळे काम होत आहे. यासाठी या सगळ्यांची चौकशी होणं आणि हा पैसा कुठे जातो यासाठी मला वाटतं की हायकोर्टाच्या एखाद्या न्यायाधीशामार्फत त्रेस्त एखादी कमिटी करून किंवा सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यातले काही प्रतिनिधी घेऊन याची निपक्ष चौकशी झाली तर बाहेर येईल.